हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, शिक्षश्री एज्युकेअर या प्लॅटफॉर्ममध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांचे फोन कॉल्स आणि मेसेज येत आहेत, सर फर्स्ट राऊंड मेरिट लिस्ट लागली आहे का? आता विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करतोय की फर्स्ट राऊंड अलॉटमेंट जी व्हायला पाहिजे होती, ज्यामध्ये दिनांक आपण 13 आणि 14 ऑगस्ट रोजी फर्स्ट राऊंडसाठी आपण कॅप प्रेफरन्सेस भरलेले आहेत आणि दिनांक 16 ऑगस्ट ही कॅप राऊंड फर्स्ट अलॉटमेंटची लिस्ट डिक्लेअर होण्याची आजची तारीख आहे। परंतु अद्यापपर्यंत लिस्ट डिक्लेअर झाली नाही। यामध्ये काय प्रोसेस आहे सर, कशा पद्धतीने लिस्ट बघायची आहे आणि ॲडमिशन प्रोसेससाठी अलॉटमेंट झाल्यानंतर ती कशा पद्धतीने बघायची आहे, अलॉटमेंट झाल्यानंतर कॉलेजमध्ये जात असताना काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी इत्थंभूत चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना तुमचं शिक्षश्री एज्युकेअर या प्लॅटफॉर्ममध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो। तुम्ही अजून सुद्धा आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर पहिले लाईक करा, सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका आणि हो, जर व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा, कारण तुमच्या सर्वांचं प्रेम आणि जबाबदारी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की या थंबनेलमध्ये आपल्याला दिसते की पुढील प्रक्रिया काय किंवा लिस्ट डिक्लेअर झाली आहे का। तर लिस्ट कशी पाहायची ही एक अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आपण पाहणार आहोत। त्यानंतर ऑप्शन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, कॉलेज रिपोर्टिंग कधी आहे किंवा कशा पद्धतीने कॉलेज रिपोर्टिंग करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्कॉलरशिप कशा पद्धतीने असेल, तर याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करतोय। तर पुन्हा एकदा तुम्हाला सांगते की तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राइब करा, कारण महत्त्वाची व्हिडिओ आणि माहिती आपल्या चॅनलवरती आपण देत असतो। तर विद्यार्थी मित्रांचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे की सर फर्स्ट राऊंड लिस्ट डिक्लेअर झाली का किंवा कॅप अलॉटमेंट डिक्लेअर झाली का, तर त्याचं उत्तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो की कॉलेज प्रेफरन्स लिस्ट जी तुम्ही पाहिली असेल तर तिच्यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे फर्स्ट जी लिस्ट आपली पाहिली प्रोव्हिजनल लिस्ट जी आली ती रात्री उशिराने आली, फायनल मेरिट लिस्ट सुद्धा रात्री उशिराने आली, कारण सीईटी सेल त्याच्यावरती काम करण्यासाठी वेळ घेत आहे, जबाबदारीने ते काम करत असेल मे बी, म्हणून त्यांना वेळ लागतोय। तर सूत्राच्या माहितीनुसार आज रात्री उशिराना कॅप फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट लागेल। त्यामुळे आपण काय करायचंय, झोपायचंय का रात्रभर, तर नाही, जेव्हा केव्हा लिस्ट येईल तेव्हा रात्री रिफ्रेश करून बघायचे। आता लिस्ट कशी बघायची, सर्वात महत्त्वाचा आपला आजच्या व्हिडिओचा प्रश्न आहे की लिस्ट कशा पद्धतीने बघायची, त्याची प्रोसेस काय ते आम्हाला सांगा सर। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा, लिस्ट बघत असताना काय काळजी घ्यायची आहे, तर सीईटी सेल या पोर्टलवरती तुम्ही जायचंय। ज्या पद्धतीने आपण इथं पाहिलंय की तुम्ही काय करा, अगोदर सीईटी सेल या पोर्टलवरती जा। सीईटी सेल पोर्टल अशा पद्धतीने तुम्हाला अपीयरन्स येतं, त्यामध्ये ॲडमिशन पोर्टल फॉर अकॅडमिक इयर 25-26 अशा पद्धतीने तुम्ही क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला अशा पद्धतीने अपीयरन्स येतं। याच्यामध्ये ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेस इथं क्लिक करायचे तुम्ही। इथं क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने अपीयरन्स या ठिकाणी येतंय। आता या अपीयरन्समध्ये या ठिकाणी वरती येणार की कॅप राऊंड फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट, तर इथं जर तुम्हाला कॅप राऊंड फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट दिसली तुम्हाला तर ती लॉग इन करायचं किंवा त्या ठिकाणी क्लिक करायचं, तुम्हाला लिस्ट त्या ठिकाणी दिसेल। जशी की इथं फायनल मेरिट लिस्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा, फायनल मेरिट लिस्ट इथं तुम्हाला आहे दिसते दिलेली। सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड फर्स्ट आहे, हे सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकतात, कारण या सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड फर्स्ट तुम्ही जर बघितलात इथं जर तुम्ही क्लिक केला तर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू शकतो की याच्यामध्ये तुम्हाला काय कळणार आहे, या सीट मॅट्रिक्स आता सध्या तुम्ही फ्री असाल तर हे काम करून ठेवा। सीट मॅट्रिक्स फॉर कॅप राऊंड फर्स्ट वरती क्लिक करा, त्या ठिकाणी अशा पद्धतीने युनिव्हर्सिटी येते, तुम्ही युनिव्हर्सिटी टाका, फॉर एक्झाम्पल MPQ टाकलात, तुम्हाला कोर्स बघायला लागेल। कोर्स समजा BSc ऑनर्स ॲग्रिकल्चरसाठी जायचे, त्यानंतर सिलेक्ट कोर्स किंवा कॉलेज। आता कॉलेज समजा तुम्ही पुण्यासाठी ट्राय करताय, तिथं कॉलेज सिलेक्ट करा, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर पुणे। अशा पद्धतीने सीट मॅट्रिक्स इंजिनिअरिंग सारखं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अपीयर होणार आहे। आता 11-101 कॉलेज कोड आलाय, कोटा टाईप तुमचा आलाय, M कोटा या ठिकाणी आहे। त्यानंतर कॅटेगरी SC साठी जनरलसाठी एक जागा आहे, बोथ साठी जेंडरसाठी 5 वॅकन्सी आहेत। याच्यासाठी तुम्ही बघायचं विद्यार्थी मित्रांनो की हे जर तुम्ही बघितलं सीट मॅट्रिक्स जर तुम्ही बघितलात तर याच्यातून तुम्हाला काय माहिती मिळणार आहे, तर कुठल्या कॅटेगरीसाठी किती जागा आहेत हे आपल्याला या ठिकाणी पहिल्या राऊंडसाठीचं सीट मॅट्रिक्स या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे। त्यानंतर पुढे जायचे, तुम्हाला समजा दुसरं कॉलेज पाहिजेत, कोल्हापूर कॉलेजसाठी तुम्ही ट्राय करतायत किंवा धुळेसाठी ट्राय करतायत, फॉर एक्झाम्पल धुळे कॉलेज घेऊयात, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीचं सीट मॅट्रिक्स 11-103 या कॉलेजचं दिसतं तुम्हाला की कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स काय आहे। तर ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही सीट मॅट्रिक्स चेक करायचंय। इथं पुढे येईल तुम्हाला, इथं कॉलेजची अलॉटमेंट लिस्ट या ठिकाणी अपडेटमध्ये येईल। आता कॉलेज अलॉट झालंय किंवा नाहीये हे कशा पद्धतीने कळेल, याचे विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स आहेत, मेसेज आहेत, तर त्याचा कुठल्याही प्रकारे मेसेज येणार नाही तुम्हाला। जर मे बी त्यांनी ॲक्टिव्ह केला यावेळेला तर मेसेज सुद्धा टेक्स्ट मेसेज तुम्हाला येईल, कॅप अलॉटमेंट लिस्ट इज जनरेटेड किंवा अलॉटेड, यू हॅव टू चेक बाय युअर लॉग इन। त्यासाठी काय करायचंय, या ठिकाणी जायचं, तुम्ही लॉग इन करायचंय, तुमचं लॉग इनचं ऑप्शन त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं। अशा पद्धतीने या ठिकाणी लॉग इन येईल, साइन इन करा, साइन इन केल्यानंतर तुम्हाला पुढे येईल त्या ठिकाणी पुढच्या प्रोसेसमध्ये तुमचं कॉलेज त्या ठिकाणी आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल। आता समजा
विद्यार्थी विचारतात की सर कॉलेज अलॉट झालंय किंवा आम्हाला अलॉटमेंट झाली, आता पहिल्या राऊंडला बऱ्याचशा विद्यार्थ्यांना अलॉटमेंट होईल, या अलॉटमेंटच्या माध्यमातून मग तुम्ही काय करायचे किंवा पुढची प्रक्रिया काय असेल ते आपण या ठिकाणी बघून घेऊयात. ज्या पद्धतीने तुम्ही अलॉटमेंट पाहिले, आता जनरेट झालंय, आता पुढचं आणि महत्त्वाचं असतं की तुम्हाला प्रोसेस काय काय आहेत, पुढच्या प्रक्रिया काय आहेत, पुढच्या डेट्स काय आहेत, तर ते या ठिकाणी समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो. की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल लिस्ट ते आपण पाहिलं या ठिकाणी. फर्स्ट राऊंड अलॉटमेंट जे असेल ती तुमची 16 तारखेला आज रात्री उशिरा येईल. आता पिरियड ऑफ रिपोर्टिंग जे आहे ते 17 आणि 19 या 3 तारखेपर्यंत, 17, 18, 19 कुठल्याही कॉलेजला सुट्टी नसेल, सगळे कॉलेजेस चालू असतील. तुम्हाला रिपोर्टिंग मिळाल्यानंतर 17, 18, 19 असे 3 दिवसांमध्ये जाऊन तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. आता रिपोर्टिंग करताना काय काळजी घ्यायची सर, तर लागणारे सर्व डॉक्युमेंट्स जे काही तुम्ही डॉक्युमेंट्स अपलोड केलेत ते सर्व डॉक्युमेंट्स घेऊन तुम्हाला कॉलेजमध्ये जायचे. आता त्यासाठी फ्लोटची प्रोसेस मी तुम्हाला समजावून सांगितली, बेटरमेंटची प्रोसेस समजावून सांगितली. पुन्हा एकदा सांगतो की जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जे काही कॉलेजेस दिले असतील, फर्स्ट प्रेफरन्स फर्स्ट राऊंडसाठी ऑटो फ्रीज होतं, तुम्हाला दुसऱ्या तिसऱ्या राऊंडसाठी जाता येणार नाही. फर्स्ट प्रेफरन्स फर्स्ट राऊंडसाठी जर फ्रीज झालं तुम्हाला डायरेक्ट स्पॉट राऊंडला जायचंय. त्याच्या पुढे फ्रीजमध्ये काय प्रोसेस असते, समजा तुम्हाला 1 नंबर सोडून पुढचं कुठलंही कॉलेज मिळालं आणि तुम्हाला असं वाटतं की वरच्या कॉलेजसाठी आपण ट्राय केला पाहिजे, तर ते कॉलेज तुम्ही कॉलेजमध्ये जायचंय, बेटरमेंटसाठी जायचं किंवा फ्लोटसाठी जायचं, तिथे जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचे, झेरॉक्स सेट त्या ठिकाणी जमा करायचा आहे, 1000 रुपये बेटरमेंट किंवा फ्लोटची फीस भरायची आणि बेटरमेंट करायचे. मग विद्यार्थी विचारतात सर सेकंड राऊंडसाठी पुन्हा नव्याने प्रेफरन्स देता येतील का? यस, पुढचे प्रेफरन्सेस तुम्हाला वरचे प्रेफरन्सेस बदलता येतील, परंतु जे बेटरमेंट झालेले कॉलेज, खालचे कॉलेज सुद्धा तुम्ही पुन्हा वर घेऊ शकतात, असं काही बंधनकारक नाहीये. हे झालं फ्रीजच्या संदर्भात. सेकंड राऊंडला बेटरमेंटसाठी किंवा फ्लोटसाठी ऑप्शन असणार नाही. अशा पद्धतीने बेटरमेंट किंवा फ्लोट तुम्ही करू शकतात. फ्रीज म्हणजे काय सर, तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन डायरेक्ट ऍडमिशन घ्यायचं आहे, पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला भाग घेता येणार नाही. रिफ्यूज म्हणजे कॅन्सल, तुम्हाला मिळालेलं कॉलेज आवडलं नाही, तुम्ही जायचं नाही. तर ही प्रक्रिया तुम्हाला करायची 17 ते 19 दरम्यान. तुम्ही कुठलीही प्रक्रिया जर केली नाही तर तुम्ही राऊंडमधून बाहेर पडतात, बरोबर आहे. आता कॉलेजला जात असताना मग डॉक्युमेंट्स कोणकोणते घेऊन जायचे सर, तर पुन्हा सांगतो की अपलोड केलेले सर्व कागदपत्र घेऊन तुम्हाला कॉलेजला जायचे आहेत. त्यामध्ये कोणकोणते कॉलेज डॉक्युमेंट्स आहेत ॲग्रिकल्चर अँड रिलेटेड स्ट्रीमसाठी, तर तुमचं CET नीट किंवा जेईचं मार्कशीट लावलं असेल तर ते घेऊन जा. 10वी 12वीचं मार्कशीट ओरिजिनल आणि झेरॉक्सच्या 3 सेट तुम्हाला कॉपी घेऊन जायच्या आहेत. TC सर्टिफिकेट ओरिजिनल लागेल, डोमिसाईल सर्टिफिकेट लागेल, तो इंग्लिशमधला असला पाहिजेत, 7/12 उतारा लागेल, शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लागेल, कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिनल लागेल. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टर जर तुम्ही जोडला असेल, ज्याला आपण PAP सर्टिफिकेट म्हणतो, तर हे PAP सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागेल. स्पोर्ट्स सर्टिफिकेट, EWS मधून अप्लाय केला असेल EWS, NCC, NSS, स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, जे काय तुमचे असतील ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लागतील, बरोबर आहे. त्यानंतर पुढचं असतं तुमचं पालक जर कृषी विद्यापीठामध्ये असतील तर ते. आता माझे विद्यार्थी, काउन्सिलिंग बॅचचे विद्यार्थी किंवा बरेचसे विद्यार्थी विचारतात सर परिशिष्ट ई किंवा मूळ प्रमाणपत्राच्या बाबतीचं घोषणापत्र काय ते समजून सांगा म्हणतात. आता बघा मित्रांनो, हे जे परिशिष्ट ई किंवा मूळ प्रमाणपत्राच्या बाबतीचं जे घोषणापत्र आहे ते तुम्हाला कुठे मिळणार आहे किंवा काय डॉक्युमेंट्स असतात ते कुठे मिळतात, तर हे मिळतात तुम्हाला कॉलेजमध्ये ॲडमिशनला गेल्यानंतर. याची लिस्ट कॉलेजकडे असते किंवा ते डॉक्युमेंट्स फॉर्मॅट कॉलेजकडे असतात, ते तुम्हाला कॉलेजकडून तिथे गेल्यानंतर मिळतात. याबरोबरीनं तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड सुद्धा घेऊन जायचं आहे आणि त्यानंतर तुमची ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. आता पुढचं आणि महत्त्वाचं म्हणजे काय की डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी तुम्हाला बेटरमेंट जर करायचं असेल तर ओरिजिनल डॉक्युमेंट्स घेऊन सोबत स्वतः तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायची आहे. 1000 रुपये फीस भरायची आहे. कुठल्याही प्रकारची कॉलेजची फीस भरण्याची गरज नाही, ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करण्याची गरज नाही. आणि तुम्हाला जर फ्रीज करायचं तर किती फीस भरायला लागेल, तुम्हाला जर कॉलेज फ्रीज करायचं म्हणजे ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे तर त्या कॉलेजमध्ये 1000 रुपये तुम्हाला CET सेलची भरायला लागेल कंपल्सरी, तेव्हाच तुमचं ॲडमिशन कन्फर्म होणार आहे. आणि कॉलेजची फीस किती असेल तर त्या कॉलेजची फीस प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेली आहे, तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये फीस भरू शकतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो रात्र जागून काढा, जेव्हा लिस्ट येईल तेव्हा पुन्हा मी अपडेट टाकणारच आहे. काउन्सिलिंग बॅचच्या ग्रुपला टाकेल, शिक्षश्री व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा टाकेल. तर विद्यार्थी मित्रांनो लिस्ट लागल्यानंतर लॉग इन करून आपला अलॉटमेंट लेटर पहिले प्रिंट करून घ्या, डाउनलोड करा, त्याचे झेरॉक्स काढून घ्या 2 कॉपीज, एक तुमच्याकडे ठेवा, एक कॉलेजमध्ये सबमिट करायचं आहे आणि 17, 18, 19 अशा 3 दिवसांमध्ये कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. आता विद्यार्थी विचारतात सर गव्हर्नमेंट लागलं तर घ्यावं का किंवा टॉप ए ग्रेड कॉलेज कोणकोणते आहेत, तर गव्हर्नमेंट लागलं तर नक्की कॉलेज घ्या. टॉप ए ग्रेडमध्ये तुम्हाला जे कॉलेज लागेल ते बारामती कॉलेज असू देत, सोनई असू देत, KK वाघ असेल, MGM ॲग्रिकल्चर असेल, MGM ॲग्रिकल्चर बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा CSMSS किंवा कोणते कॉलेज आहे, जे कोणते कॉलेज तुम्हाला आवडतात, जे कॉलेज लागले असतील ते नक्की घ्या. कारण पुढच्या राऊंडला पुन्हा मेरिट कमी होते, पुढच्या राऊंडला पुन्हा मिळण्याचे चान्स असतात. रिस्क घ्यायची नसेल तर कॉलेजला ॲडमिशन घ्या. याही पलीकडे तुम्हाला शिक्षश्री एज्युकेअर या चॅनल आवडला असेल, आजची माहिती सुद्धा आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा
निवांत राहा. लिस्ट आता जर नाही पाहिली, रात्री जर नाही पाहिली, तर सकाळी ऑटोमॅटिक तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सकाळी सुद्धा तुम्ही कॉलेजला रिपोर्टिंग करू शकतात. उद्या नाही केली तर 18 तारखेला करा. काही घाबरू नका, काळजी करू नका, शांतपणे प्रोसेस हँडल करा. कारण तुम्हाला ॲडमिशन देण्यासाठीच कॉलेज आणि CET सेल बसलेला आहे. त्यामुळं आपण व्यवस्थित आपल्या फ्रेममध्ये काम करूयात, कॉलेज मिळवण्यासाठी प्रयत्न करूयात. काही मदत लागल्यास नक्की आपला दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू वन अँड ऑल.